सेवा आणि करुणा. स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गावर चालताना आपण इतरांची सेवा करणे आणि त्यांच्यावर करुणा दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामी भक्तांनो, गरजू लोकांना मदत करणे, भुकेल्यांना अन्न देणे, अनाथ मुलांचे पालन पोषण करणे हे सर्व स्वामी समर्थांच्या मार्गावर चालण्याचे शुभ असे चांगले असे मार्ग आहेत. संरक्षणाच्या खलनिग्रहाय हे स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य तत्व होते, जे आपण आपल्या आयुष्यात आणू शकतो. याने आपल्याला चांगले बदल घडतात. स्वामी भक्तांनो, आपण गरजूंना मदत करावी. ज्यांना काही गोष्टीची गरज आहे त्यांना त्या गोष्टीची आपण मदत करावी. कोणालाही वाईट बोलू नये, कोणाशी वाईट वागू नये, कोणाचे मन दुखवू नये. हा एक स्वामी मार्गावर चालण्याचा महत्त्वाचा उपाय आहे. स्वामी भक्तांनो, तसेच चौथा आहे सत्य आणि प्रामाणिकपणा. आपल्या आयुष्यात सत्य आणि प्रामाणिकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नेहमी खरे बोलावे, प्रामाणिकपणे आपले काम करावे आणि इतरांची फसवणूक आपण करू नये. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण दुसऱ्यांना फसवू नये, दुसऱ्यांना त्रास देऊ नये आणि दुसऱ्यांचा तळतळाटही घेऊ नये. स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही वाईट काम करू नये. स्वामी समर्थ महाराजांच्या मते सत्य हाच परमेश्वर आहे. जो सत्य मार्गावर चालतो त्याला असत्याची गरज पडत नाही आणि कोणाशी खोटं बोलण्याची गरज पडत नाही. त्याच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चालते. कसं आहे स्वामी भक्तांनो, एक खोटं बोलण्यासाठी, एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला 100 खोटी बोलावी लागतात. त्यामुळे कधीही सत्य मार्गावरच आपण चलावे. पाचवा आहे नम्रता आणि सहिष्णुता. आपल्यामध्ये नम्रता आणि सहिष्णुता असणे अत्यंत आवश्यक आहे. अहंकार आणि अभिमानापासून आपण नेहमी दूर राहावे. जर आपण जास्त नामस्मरण करतोय, आपण जास्त सेवा करतोय, याचा अहंकार आपल्यामध्ये आला नाही पाहिजे. ह्या अभिमानापासून आपण दूर राहिलं पाहिजे. सर्वांचा आपण नेहमी आदर करावा आणि त्यांच्या विचारांचाही आपण आदर करावा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गावर चालताना आपण एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कोणतीही सेवा करतोय, अति करतोय असं दाखवून आपल्यामध्ये अहंकार आला नाही पाहिजे की मीच हे करतोय आणि तू काही करत नाही, असा अहंकार आपल्यात कधी आला नाही पाहिजे. सर्वांना आपण चांगलेच सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. सहावं आहे आत्मज्ञान आणि मोक्ष. स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गावर चालण्याचे अंतिम उद्दिष्ट आत्मज्ञान आणि मोक्ष प्राप्त करणे आहे. आपल्या मनावर ताबा मिळवणे, आपली वासना आणि तृष्णा कमी करणे आणि आपल्या आत्म्याला ओळखणे हे त्यांच्या मार्गावर चालण्याचे मार्ग आहेत. म्हणजे जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या मार्गावर चालतो तेव्हा आपल्यामध्ये लाभ, लोभ, वासना हे काही नको पाहिजे. अगदी नम्रतेने आपण स्वामी महाराजांची सेवा करावी, म्हणजे आपल्याला सेवेचे योग्य फळ नक्की प्राप्त होईल. स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गावर चालणे हे एक जीवनदायी अनुभव आहे. त्यांच्या शिकवण्याचे पालन केल्याने आपण एक आनंदी, समाधानी आणि सार्थक जीवन जगू शकतो. श्री स्वामी समर्थ हे मंत्र नेहमी आपल्या मुखात असू द्या आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने जीवन समृद्ध होईल यावर तुमचा विश्वास असू द्या. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण स्वामी महाराजांची भक्ती करतो, सेवा करतो, तेव्हा त्या महाराजांवर, स्वामी समर्थ महाराजांवर आपण विश्वास ठेवून ती सेवा करावी आणि जे काही आपल्या जीवनात चाललेले दुःख अडचणी आहेत नक्की या सेवेमुळे दूर होतील असा ठाम विश्वास आपण असू द्या. कितीही दुःख येऊ द्या, अडचणी येऊ द्यात, आपला विश्वास डगमगायला नाही पाहिजे. अगदी समर्पण भावाने ते अडचणीतही आपण स्वामी महाराजांची सेवा, नामस्मरण जे काही आपल्याकडनं होईल ते केलं पाहिजे. ग्रंथ वाचा, नामस्मरण करा, तारक मंत्र म्हणा, कोणतीही सेवा करा पण मनापासून करा आणि शांततेत करा, नम्रतेने करा आणि अगदी अंतःकरणातून सेवा करा. नक्की तुम्हाला सेवेचं फळ योग्य प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तांनो, माहिती आवडली तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया एक सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. आपल्याला मुक्ती मिळते. भक्ताला जीवनात अधिक समाधान आणि पूर्णत्व मिळते. अनेक भक्त सांगतात की नामस्मरणाने त्यांची शारीरिक आणि मानसिक दुःखे दूर होतात. जे काही आर्थिक संकट आहे, मानसिक संकट आहे, जे काही आपल्या जीवनात
अपयश येत आहे ते नामस्मरणामुळे दूर झालेले आहे, असे अनेक भक्तांना त्यांचे अनुभव आलेले आहेत आणि त्यांनी ते सांगितलेले आहे. तसेच आरोग्य आणि रोगमुक्ती. अनेकदा असे मानले जाते की नामस्मरण ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही भक्तांनी असा दावा केला आहे की नामस्मरण त्यांना अनेक रोगापासून मुक्त केलेले आहे. कोणतीही गोष्ट आपण नामस्मरण म्हणजेच मेडिटेशन जर मनापासून केले तर आपल्या अर्ध्याच्या वर रोग हे मुक्त होतात. आपण व्याधीपासून दूर होतो. सगळे दुःख दूर होतात. मनशांती प्राप्त झाली आणि एकाग्रता प्राप्त झाली तर मनाला कोणत्याही संकटातून मुक्तता मिळते स्वामी भक्तांनो. त्यामुळे कोणतीही सेवा किंवा नामस्मरण करताना सर्वप्रथम आपला त्याच्यामध्ये नम्रता पाहिजे, विश्वास पाहिजे. जी गोष्ट आपण करत आहोत ती अगदी मनापासून 100% देऊन केली तर नक्की त्या गोष्टीचा आपल्याला 100% यश प्राप्त होते. जीवनाचा आपल्याला योग्य अर्थ समजतो. नामस्मरणामुळे भक्तांना जीवनाचा योग्य अर्थ समजण्यास मदत होते. नामस्मरणामुळे जीवनातील उद्दिष्ट स्पष्ट होते आणि भक्त योग्य दिशेने वाटचाल करायला लागतो. हे काही प्रमुख बदल आहेत जे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे नामस्मरण केल्याने घडून येतात आपल्यात. नामस्मरणाचा फायदा घेण्यासाठी काही गोष्टी आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे स्वामी भक्तांनो. नामस्मरण हे पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने केले पाहिजे. नामस्मरण नियमितपणे अगदी मनापासून केले पाहिजे. नामस्मरण करताना मनात कोणताही स्वार्थ असू नये. तर आता बघूया नामस्मरण आपण कसे करावे. तर स्वामी भक्तांनो, नामस्मरण ही एक अत्यंत प्रभावी व आध्यात्मिक अशी साधना आहे. श्री स्वामी समर्थ किंवा अन्य देवतेच्या नामस्मरणाच्या महत्त्वाबद्दल शास्त्र व अनुभव सांगतात की नामस्मरण हे साधन भक्ताच्या जीवनातील अनेक अडचणी, समस्या, दुःख सर्वांवर मात करण्यासाठी, मानसिक व आर्थिक शांततेसाठी अत्यंत असे उपयोगी नामस्मरण आहे स्वामी भक्तांनो. नामस्मरण केल्यामुळे आपल्याला आरोग्य, यश, संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होऊ शकते. तसेच आपली आत्मिक शुद्धता व इतर आध्यात्मिक लाभही आपल्याला मिळू शकतात. नामस्मरण ही एकाग्रतेची साधना आहे स्वामी भक्तांनो. नामस्मरणामध्ये एक विचित मंत्र किंवा देवतेचे नाव जपण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे. नामस्मरणामुळे एकाग्रता व मानसिक शांतता आपल्याला साधता येते स्वामी भक्तांनो. नामस्मरण जर आपण रोज नियमितपणे उच्चारल्यामुळे भक्तांच्या जीवनातील सर्व दोष दूर होतात. नामस्मरणामुळे भक्ताचे चित्त शुद्ध होते, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढते, पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते. नामस्मरण आपण कसे करावे स्वामी भक्तांनो. नामस्मरण हे एक शक्तिशाली साधन आहे जे आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करते. हे आपल्या मनाला तणावापासून मुक्त करते आणि आपल्याला आंतरिक शांती प्रदान करण्यास मदत करते स्वामी भक्तांनो. तर नामस्मरण करण्याचे मार्ग कोणते कोणते आहेत ते बघूयात स्वामी भक्तांना आपण. तर मंत्र जप करणे, आपल्या इष्टदेवतेचे मंत्र जपणे हे नामस्मरणाचे सर्वात सामान्य मार्ग आहे. आपण मंत्र जपण्यासाठी माळाही वापरू शकतो किंवा मनातच आपण मंत्र जपू शकतो. देवाचे नाव घेणे, आपल्या इष्टदेवतेचे नाव घेणे ही एक नामस्मरणाची एक सोपी पद्धत आहे स्वामी भक्तांनो. हे आपण आपल्या रोजच्या कार्यामध्येही करू शकतो. आपण कोणतेही काम करताना आपल्या इष्टदेवतेचे नाव घेऊ शकतो, नामस्मरण करू शकतो किंवा एखादं भजन कीर्तनही आपण म्हणू शकतो. तसेच मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा. ध्यान करतेवेळीच आपल्या इष्टदेवतेचे चिंतन करू शकतो. हे ध्यान आपल्याला देवतेशी अधिक जवळ आणण्यास मदत करते स्वामी भक्तांनो. नामस्मरण करत ते वहीत लिहिणे. तर कसं आहे स्वामी भक्तांनो, नामस्मरण जे आपण करतो आहे ते नामस्मरण आपण तो मंत्र जो वहीत लिहित 108 असो, आपल्या 1008 असो, आपल्याला जितक्या वेळेस लिहायचं आहे तितक्या वेळेस आपण वहीत जर ह्या मंत्र म्हणा नामस्मरण करत गेलो तर आपल्याला ते लवकर यश प्राप्त होतं. कारण आपलं मन एकाग्र होतं, शांत होतं, मनात वेगळे विचार येत नाही, मनात वाईट विचार येत नाही. एक सगळं चित्त आपलं त्या मंत्रामध्ये असतं. त्यामुळे हाही उपाय खूप चांगला आहे. नामस्मरण करताना काय लक्षात ठेवले पाहिजे आपण.
तर ह्या 4 गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवाव्या स्वामी भक्तांनो. नामस्मरणामध्ये श्रद्धा, एकाग्रता, नियमितता, भाव यांना खूप महत्त्व आहे. तर नामस्मरण करताना आपल्याला त्यामध्ये श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. जे काही आपण नामस्मरण करत आहोत ते मनापासून करायला हवे. तसेच एकाग्रता. नामस्मरण करताना आपले मन हे एकाग्र झाले पाहिजे. ते इकडे तिकडे भटकायला, विचलित व्हायला नाही पाहिजे. तसेच नियमितता. जे आपण नामस्मरण करतो त्यात सातत्य म्हणजेच नियमितता फार आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट नियमितपणे करण्याला फार महत्त्व आहे. भाव. नामस्मरण करताना आपल्या मनात भक्ती, भाव, प्रेम, आपुलकी असली पाहिजे. कोणाबद्दल राग, द्वेष, मत्सर हा असला नाही पाहिजे स्वामी भक्तांनो. तर ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी नामस्मरणामध्ये खूप महत्त्व आहे यांना. तर नामस्मरण केल्याने आपल्या जीवनात काय फायदे होतात हे आता आपण बघूयात. तर नामस्मरणामुळे आपल्याला मनशांती, आरोग्य हे प्राप्त होते. आपले मानसिक समाधान होते. शरीराला ताजेतवानेपणा येतो. रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. नामस्मरणामुळे आपल्याला समृद्धी, धन, संपत्तीचा संचार होतो. समृद्धीच्या मार्गाने आपल्या जीवनात स्थिरता आणि सुख आपल्याला प्राप्त होते. नामस्मरणामुळे आपल्याला यश, कीर्तीही प्राप्त होते. व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन समाजात मान सन्मानही आपल्याला मिळतो. नामस्मरणामुळे आपल्याला सुख, शांतीही प्राप्त होते. सतत नामस्मरण केल्यामुळे आपले मानसिक विकार जसे की काम, क्रोध, मत्सर, ईर्ष्या भावाने स्वामी महाराजांना तुम्ही नतमस्तक होऊन तुमच्या काय अडचणी आहेत, समस्या आहेत त्या बोला. स्वामींशी एकरूप व्हा. स्वामींना तुमचं सर्व मनातून सांगा. असं करून तुम्ही महाराजांना प्रार्थना करू शकता. तर स्वामी महाराजांना प्रार्थना करण्याची योग्य पद्धत काय आहे तुम्ही? तर भावपूर्ण स्मरण करावे. स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा महामंत्र तुम्ही 108 वेळा जपा. जो आत्मिक शांती आणि संकटातून आपल्याला मुक्ती देतो. आपल्या मनात अनेक असंख्य असे विचार येत असतात आणि मन सतत आपलं कुठे ना कुठे भटकत असतं. त्याला शांत करण्यासाठी आपण महाराजांचे नामस्मरण करावे. आपली संकटातून मुक्तता होण्यासाठीही आपण नामस्मरण करू शकता. नियमित सेवा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती तुम्ही समोर ठेवून स्वामींना धूप, दीप आणि फुलांनी पूजा करा. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून स्वामींना फुलं अर्पण करून स्वामी महाराजांची तुम्ही पूजा करू शकता. आरती म्हणू शकता, मंत्र म्हणू शकता, एखादा ग्रंथ जपू शकता, तारक मंत्र म्हणू शकता. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही सेवा करू शकता. शरणागत प्रार्थना. स्वामींना अशी विनंती करावी की प्रारब्धाने आलेले भोग सहन करण्याची ताकद मला द्या स्वामी, आणि आयुष्यभर स्वामींचे नामस्मरण घडावे अशी मला शक्ती द्या स्वामी. जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत तुमचे नाव माझ्या मुखातून निघेल एवढी शक्ती मला द्या महाराज. अखंड नामजप. मनामध्ये नेहमी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे नाम चालू ठेवावे. याने मनात वाईट विचार येत नाही. सतत योग्य पद्धत आपल्या सोबत चालू असते आणि आपण अयोग्य मार्गातही जात नाही. नियम आणि साधेपणा. भक्तीमध्ये अहंकाराचा त्याग करावा. कोणालाही न दुखवता प्रामाणिकपणे जगणे हीच खरी प्रार्थना आहे मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करून सुरुवात करू शकता. जो मनाची एकाग्रता वाढवतो असा हा प्रभावशाली तारक मंत्राचा नियमित तुम्ही जप करा. मैत्रिणींना प्रार्थनेचा अर्थ स्वामींना सांगावे की माझी काळजी घ्या. माझ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद मला तुम्ही द्या आणि मला तुमच्या चरणाशी जागा द्या. मला तुमचा भक्त होण्याचा पात्र तुम्ही होऊ द्या महाराज, अशी प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करण्याची पद्धत अत्यंत साधी, भावपूर्ण आणि विश्वासावर आधारित आहे मैत्रिणींनी. स्वामी भक्तांना नेहमीच साथ घालतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे
नेहमी महाराज आपल्या भक्तांना सांगत असतात. स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना आणि पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया मैत्रिणींनो. तर स्वामी महाराजांवर श्रद्धा, निस्सीम भाव खूप गरजेचा आहे. प्रार्थना करताना मनात स्वामीविषयी गाढ श्रद्धा असावी लागते. स्वामी हे साक्षात परब्रह्म आणि श्री दत्तात्रयाचे अवतार आहेत. हा विश्वास आपण ठेवला पाहिजे आणि संकटकाळी निडरपणे स्वामी महाराजांवरचा विश्वास आपण न डगमगता आपले सततची सेवा चालू ठेवावी. कधीही आपला विश्वास कमी होऊ देऊ नये. स्वामींशी आपण संवाद साधावा. स्वामींना परके समजू नका मैत्रिणींनो. घरातील एक सदस्याप्रमाणे एक जिव्हाळ्याच्या मार्गदर्शक समजून त्यांना आपले सुख दुःख सांगा. आपले काय अडचणी आहेत, काय समस्या आहे, काय दुःख आहे, काय कष्ट आहे, सर्व स्वामींशी बोला. स्वामींच्या समोर तुम्ही आपलं सगळं हृदय मोकळं करा. मनातील सगळे ओझे खाली करा. त्याने तुमचं मन समाधानी होईल, शांत होईल आणि तुम्हाला वाईट मार्गातून निघण्याचा पर्यायही सापडेल मैत्रिणींनो. भक्तिमुक्त प्रार्थना. भीतीमुक्त प्रार्थना कशी करा? स्वामींकडे कधीही भीक मागू नये, तर माझी काळजी तू कर असा विश्वास व्यक्त करावा. माझ्या प्रारब्धात जे भोग आहेत ते भोगू दे, पण त्या काळात मला विचलित होऊ देऊ नकोस अशी प्रार्थना तुम्ही महाराजांना करावी. अखंड नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा उच्चार करणे हीच सर्वात मोठी प्रार्थना आहे आणि हाच सर्वात मोठा प्रभावशाली मंत्र आहे की जो आपल्याला कोणत्याही संकटातून, कोणत्याही आजारातून, कोणत्याही कष्टातून बाहेर काढतो. प्रत्येक समस्यातून आपल्याला बाहेर काढतो असा हा प्रभावशाली मंत्र आहे. नित्य पूजेची पद्धत कशी? स्नान व वेळ. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे, शक्यतो पिवळे किंवा पांढरे आपण घालावे. पूजेची जागा स्वच्छ करून पाणी शिंपडून पवित्र करावे. पूजेचे साहित्य स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर धूप, दीप, अगरबत्ती, गंध आणि फुले अर्पण करावी. स्वामींसमोर हात जोडून नतमस्तक होऊन त्यांचा नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आणि शक्य असल्यास 108 वेळा एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा. वाचन. स्वामी चरित्र सारामृत किंवा स्वामींचे स्तोत्र कोणतेही तुम्ही वाचू शकता जे तुम्हाला योग्य वाटेल ते. विशेष प्रार्थना आणि नियम. गुरुवारची सेवा. गुरुवारी विशेष पूजा करावी. अनेक भक्त 9 गुरुवारचे व्रत देखील करतात. रात्रीची प्रार्थना. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसून स्वामींच्या चरणांचे स्मरण करून दिवसभराच्या उपकाराबद्दल स्वामींचे आभार मानावे. की स्वामी महाराज तुम्ही इतक्या सुंदर मला आयुष्य दिलं आणि इतक्या सुंदर प्रकारे ते चालू आहे आणि खूप सगळं काही चांगलं घडत आहे, त्यामुळे स्वामी महाराजांचे आभार तुम्ही माना. सेवा करणे. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणे म्हणजे निस्वार्थ भावनेने भक्तांना मदत करणे होय. निस्वार्थपणे आपण जो स्वामी महाराजांचा भक्त अडचणीत आहे त्याला मदत करावी. गरजूंना पण मदत करावी. प्राणी पक्षी यांना आपण अन्न पाणी याची मदत करावी, जेणेकरून आपल्याला सेवा करणे आणि स्वामी महाराजांचा भक्त होण्याचे भाग्य प्राप्त होईल. थोडक्यात सांगायचे तर काय नाही मैत्रिणींनो, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाकडे टक लावून पाहून महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे म्हणत अंतःकरणापासून केलेली प्रार्थना हीच खरी प्रार्थना आहे. मैत्रिणींनो, माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. अवधूत चिंतन श्री वेददत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. नामस्मरण करावे.
आपली संकटातून मुक्तता होण्यासाठीही आपण नामस्मरण करू शकता. नियमित सेवा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती तुम्ही समोर ठेवून स्वामींना धूप दीप आणि फुलांनी पूजा करा. धूप दीप नैवेद्य अर्पण करून स्वामींना फुलं अर्पण करून स्वामी महाराजांची तुम्ही पूजा करू शकता. आरती म्हणू शकता, मंत्र म्हणू शकता, एखादा ग्रंथ जपू शकता, तारक मंत्र म्हणू शकता. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही सेवा करू शकता. शरणागत प्रार्थना. स्वामींना अशी विनंती करावी की प्रारब्धाने आलेले भोग सहन करण्याची ताकद मला द्या स्वामी, आणि आयुष्यभर स्वामींचे नामस्मरण घडावे अशी मला शक्ती द्या स्वामी. जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत तुमचे नाव माझ्या मुखातून निघेल एवढी शक्ती मला द्या महाराज. अखंड नामजप. मनामध्ये नेहमी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे नाम चालू ठेवावे. याने मनात वाईट विचार येत नाही. सतत योग्य पद्धत आपल्या सोबत चालू असते आणि आपण अयोग्य मार्गातही जात नाही. नियम आणि साधेपणा. भक्तीमध्ये अहंकाराचा त्याग करावा. कोणालाही न दुखवता प्रामाणिकपणे जगणे हीच खरी प्रार्थना आहे मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करून सुरुवात करू शकता. जो मनाची एकाग्रता वाढवतो असा हा प्रभावशाली तारक मंत्राचा नियमित तुम्ही जप करा. मैत्रिणींनो, प्रार्थनेचा अर्थ स्वामींना सांगावे की माझी काळजी घ्या, माझ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद मला तुम्ही द्या आणि मला तुमच्या चरणाशी जागा द्या. मला तुमचा भक्त होण्याचा पात्र तुम्ही होऊ द्या महाराज, अशी प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करण्याची पद्धत अत्यंत साधी, भावपूर्ण आणि विश्वासावर आधारित आहे मैत्रिणींनी. स्वामी भक्तांना नेहमीच साथ घालतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे नेहमी महाराज आपल्या भक्तांना सांगत असतात. स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना आणि पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया मैत्रिणींनो. तर स्वामी महाराजांवर श्रद्धा, निस्सीम भाव खूप गरजेचा आहे. प्रार्थना करताना मनात स्वामीविषयी गाढ श्रद्धा असावी लागते. स्वामी हे साक्षात परब्रह्म आणि श्री दत्तात्रयाचे अवतार आहेत. हा विश्वास आपण ठेवला पाहिजे आणि संकटकाळी निडरपणे स्वामी महाराजांवरचा विश्वास आपण न डगमगता आपले सततची सेवा चालू ठेवावी. कधीही आपला विश्वास कमी होऊ देऊ नये. स्वामींशी आपण संवाद साधावा. स्वामींना परके समजू नका मैत्रिणींनो. घरातील एक सदस्याप्रमाणे एक जिव्हाळ्याच्या मार्गदर्शक समजून त्यांना आपले सुख दुःख सांगा. आपले काय अडचणी आहेत, काय समस्या आहे, काय दुःख आहे, काय कष्ट आहे, सर्व स्वामींशी बोला. स्वामींच्या समोर तुम्ही आपलं सगळं हृदय मोकळं करा. मनातील सगळे ओझे खाली करा. त्याने तुमचं मन समाधानी होईल, शांत होईल आणि तुम्हाला वाईट मार्गातून निघण्याचा पर्यायही सापडेल मैत्रिणींनी. भक्तिमुक्त प्रार्थना. भीतीमुक्त प्रार्थना कशी करा? स्वामींकडे कधीही भीक मागू नये, तर माझी काळजी तू कर असा विश्वास व्यक्त करावा. माझ्या प्रारब्धात जे भोग आहेत ते भोगू दे, पण त्या काळात मला विचलित होऊ देऊ नकोस अशी प्रार्थना तुम्ही महाराजांना करावी. अखंड नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा उच्चार करणे हीच सर्वात मोठी प्रार्थना आहे आणि हाच सर्वात मोठा प्रभावशाली मंत्र आहे की जो आपल्याला कोणत्याही संकटातून, कोणत्याही आजारातून, कोणत्याही कष्टातून बाहेर काढतो. प्रत्येक समस्यातून आपल्याला बाहेर काढतो. असा हा प्रभावशाली मंत्र आहे. नित्य पूजेची पद्धत कशी? स्नान व वेळ. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे, शक्यतो पिवळे किंवा पांढरे आपण घालावे. पूजेची जागा स्वच्छ करून पाणी शिंपडून पवित्र करावी. पूजेचे साहित्य स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर धूप, दीप, अगरबत्ती, गंध आणि फुले अर्पण करावीत. स्वामींसमोर हात जोडून नतमस्तक होऊन त्यांचा नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
आणि शक्य असल्यास 108 वेळा एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा. वाचन स्वामी चरित्र सारामृत किंवा स्वामींचे स्तोत्र कोणतेही तुम्ही वाचू शकता जे तुम्हाला योग्य वाटेल ते. विशेष प्रार्थना आणि नियम. गुरुवारची सेव. गुरुवारी विशेष पूजा करावी. अनेक भक्त 9 गुरुवारचे व्रत देखील करतात. रात्रीची प्रार्थना. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसून स्वामींच्या चरणांचे स्मरण करून दिवसभराच्या उपकाराबद्दल स्वामींचे आभार मानावे. की स्वामी महाराज तुम्ही इतक्या सुंदर मला आयुष्य दिलं आणि इतक्या सुंदर प्रकारे ते चालू आहे आणि खूप सगळं काही चांगलं घडत आहे. त्यामुळे स्वामी महाराजांचे आभार तुम्ही माना. सेवा करणे. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणे म्हणजे निस्वार्थ भावनेने भक्तांना मदत करणे होय. निस्वार्थपणे आपण जो स्वामी महाराजांचा भक्त अडचणीत आहे त्याला मदत करावी. गरजूंना पण मदत करावी. प्राणी पक्षी यांना आपण अन्न पाणी याची मदत करावी जेणेकरून आपल्याला सेवा करणे आणि स्वामी महाराजांचा भक्त होण्याचे भाग्य प्राप्त. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार. ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थना म्हणताना स्वामी समोर हात जोडून उभे राहा. शांत डोळे मिटून उभे राहा आणि अगदी शांतपणे स्वामी महाराजांना प्रार्थना करा. तर चला मग प्रार्थना कशी म्हणायची बघूया. सद्गुरुनाथ हात जोडितो नको पाहू. सद्गुरुनाथ हात जोडितो नको पाहू. उकळून मानीचे हित गुज सारे बदकवणारा. सद्गुरुनाथ हात जोडितो नको पाहू. उकळून मानीचे हित गुज सारे बदकवणारा. निशिदिन श्रमसी मन हितार्थ तू किती तुझशी देऊ. हृदयी वासूची पारिण जरीसी कैसे तुझे पाहू. सद्गुरुनाथ हात जोडितो नको पाहू. उकळून मानीचे हित गुज सारे बदकवणारा. उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जनित तुझे राहू. बोधून राहाविसी परमेश्वर मनी ठेवा
बाई.